नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. उन्हाळ्यात आपण आवर्जून दही भात म्हणजेच दहीबुत्ती करतो. पण दहीबुत्ती योग्य पद्धतीने कशी करायची त्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्सही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. चला बघूया. दहीबुत्तीसाठी आधी भात करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये नेहमी भात करताना मी जेवढं पाणी घालते तेवढंच पाणी आत्ता घातलेलं आहे. दहीबुत्तीसाठी नेहमी वापरत असलेला कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तुम्हाला भात चिकट मऊ हवा असेल तर इंद्रायणीसारखा तांदूळही यासाठी घेऊ शकता. दहीबुत्तीसाठी भात नेहमीपेक्षा जास्त पाणी घालून अगदी मऊ असा शिजवू नका. भात अगदी मऊ झाला तर दही भात पांचट होतो, त्याची चव बिघडते आणि म्हणूनच दहीबुत्तीसाठी भात मी नुसता न शिजवता कुकरमध्ये शिजवते. हा भात कुकरमध्ये शिजवून घेऊया. हे मी घरी तयार केलेलं दही आहे. बघा किती छान दही आहे. याआधी मी दही कसे लावावे याचाही व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला वरती तुम्हाला त्याची लिंक दिसेल, तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दही भातासाठी शक्यतो घरी तयार केलेलं ताजं गोड दहीच घ्या. दही खूप आंबट असेल तर साखर जास्त घातली जाते. अशा भाताची चव चांगली लागत नाही. त्यामुळेच बरेच जण दही भात खात नाही असं मला वाटतं. भात तयार झालेला आहे. हा पूर्ण गार करून घेतलेला आहे. हा एका पसरट भांड्यात काढून घेऊया. हा हातानेच थोडा कालवून घ्यायचा. हे बघा, भात अगदी छान झालेला आहे. हा अगदी फडफडीत पण नाहीये आणि अगदी मऊ असा पण नाहीये. असा भात दहीबुत्तीसाठी घ्यायचा. यामध्ये मीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दहीबुत्ती करताना छोटं भांड घ्यायचं नाही, नेहमी असं पसरट भांड घ्यायचं. भातात दही घातलं की भात फुगतो, त्यामुळे नेहमी असं पसरट भांड घ्यायचं. त्यानंतर दही घालायचं. बघा किती छान वडी पडतीये. हे घरी तयार केलेलं दही असल्यामुळे फेटून घ्यायची गरज नाही, असंच घातलं तरी चालणार आहे. 1 वाटी तांदूळाचा भात आहे, त्याला साधारण 2 वाट्या दही घालायचं. तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. भात असा हातानेच कालवून घ्यायचा. त्यानंतर हे 1 वाटी साईसकट दूध घेतलेलं आहे. साय दुधामध्येच अशी मिक्स करून घेते. याने भाताला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान लागते. अशा पद्धतीने साय घातली की ही भातात अगदी छान मिक्स होते. त्यामुळे घरातल्यांना अजिबात साय आवडत नसेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने साय घालून बघा, अजिबात कळणार नाही. उलट ते तुम्हाला म्हणतील आजची दहीबुत्ती नेहमीपेक्षा खूप छान लागते. असं म्हणलं तरी आपलं गुपित मात्र सांगू नका. तसंच दही भात अगदी घट्टसर करायचा नाही, थोडा सरबरीत असा ठेवायचा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही बघू शकाल. आता फोडणी करूया. यासाठी 2-3 चमचे तूप घेतलेले आहे. या भाताला मी तुपाचीच फोडणी करते. तूप आणि जिरं. तुम्हाला तेलाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही तीही करू शकता, पण खरंच सांगते एकदा अशी फोडणी करून बघा, तुम्हालाही आवडेल. यामध्ये 1/2 चमचा जिरं. ही तळणीची मिरची आहे, याला सांडगी मिरची म्हणतात. दहीबुत्तीसाठी ही मिरची घालायची. या तुम्हाला बाजारात मिळतील. त्यानंतर 1/2 चमचा हिंग, थोडा कढीपत्ता. मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आणि ही मस्त खमंग फोडणी दही भातावर घालायची. मिरची हातानेच अशी कुस्करायची. अशी दहीबुत्ती करून बघा. दही अजिबात आंबट नव्हतं, त्यामुळे यात मी साखर अजिबात घातलेली नाहीये. थोडी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे. यात डाळिंबाचे दाणे खूप छान लागतात. मस्त दहीबुत्ती तयार आहे. सर्व करूया.
पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.